दरम्यान जरांगेंनी केलेल्या या दाव्यानंतर वडेट्टीवारांनी देखील उत्तर दिलंय। भुजबळांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही असं त्यांनी म्हटलंय। तर जरांगेंच्या डोक्यात हवा गेल्याचं म्हणत वडेट्टीवारांनी हल्लाबोल केलाय। काय बडबड 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 जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी, आणि ज्या पद्धतीचं माझी कुठलेही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही, कधीच झालेली नाही। हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांना बनवणं, दिशाभूल करणं असा प्रकार तो आहे। त्यामुळे यामध्ये 1% ही तथ्य नाही। जरांगेंची एकूणच जे समर्थन मिळालं मराठ्यांचं, त्याला असं वाटतंय की मी देव झालो। त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे की त्याला वाटतंय की आता आकाशाला माझ्या एवढा नेता कोणीच नाही, सर्व मीच आहे। म्हणजे देवही मीच आहे, दानवही मीच आहे, रावणही मीच आहे ना राक्षसही मीच आहे, असं सगळं वाटायला लागलं। त्याला चॅलेंज करू, याला चॅलेंज करू, याला संपवून टाकू, त्याला मुळासकट संपवा, परवा करू नका, चिंता करू नका, परिणामाची चिंता करू नका। म्हणजे ह्याला काय सांगायचं आहे का मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका, त्यांना मारून टाका, संपवून टाका असं म्हणायचं आहे काय? ही कुठली चितावणी आली? हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे। सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणीखोर बोलतायत त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे। तर महाराष्ट्र